नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज बनवूयात तिखट मिठाची कुरकुरीत शेव। कुरकुरीतपणा बघू शकता। त्यासाठी मी 300 ग्रॅम बेसन पीठ असेल या कपाने मी मोजून घेतलं, तर ते 2.5 कप आहे। आणि आता त्यासाठीचं हे वाटण आहे करून घ्यायचं। 1 चमचा जिरे आणि अर्धा पाऊण चमचा ओवा असेल आणि 1-2 गड्डी लसणाच्या सोलून घेतलेल्या पाकळ्या। हे आता आपण हे वाटण तयार करून घेतले। ह्यात थोडंसं पाणी घालून वाटताना पण घातलं, बारीक पेस्ट केली। आता हे फक्त पाणी थोडंसं घालू आणि गाळणीने गाळून घेऊ। हा चोथा आपण टाकून न देता भाजीला वगैरे नंतर वाटणात वापरू शकतो, थोडा थोडा टाकून। त्यात आपण थोडंसं 3-4 चमचे तेल टाकून हे पाणी आता मस्त उकळून घेऊ आणि त्या पाण्याने आपण शेवेचं पीठ मळणार आहोत। आपली तिखट शेव आहे, त्यामुळं पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा तिखट, नंतर थोडीशी हळद छोटा चमचा, नंतर थोडासा हिंग आणि थोडीशी धनेजिरे पुडे आणि आपल्याला त्या पिठाला लागेल एवढं मीठ। पाण्याला छान उकळी फुटली आहे, आता आपण ते बेसन पिठामध्ये टाकून घेऊ। पीठ आपलं हे असं मळून झालेलं आहे। 10-1 मिनिट झाले असतील भिजवून ठेवलेलं। तयार आहे आपली कुरकुरीत तिखट मिठाची शेव। तुम्ही पण करून बघा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।